अंबरनाथमध्ये स्ट्रीट फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून हा फेस्टिवल बी केबिन परिसरात पार पडणार आहे। या फेस्टिवलचा अंबरनाथकरांनी आनंद घ्यावा असं आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले। 25 डिसेंबरला हा फेस्टिवल पार पडणार आहे। अंबरनाथ शहरात शिवसेना शहर शाखेच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या संकल्पनेतून शिवजयंती, दहीहंडी उत्सव यांसारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात। त्यांनी यापूर्वी आयोजित केलेल्या नया है यह या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं होतं। शिवसेनेच्या माध्यमातून गावदेवी मैदानावर हा कार्यक्रम पार पडला होता। या कार्यक्रमाला अंबरनाथकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता। 2019 मध्ये पहिल्यांदा अंबरनाथमध्ये स्ट्रीट फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी हजारो अंबरनाथकरांनी फेस्टिवलचा आनंद घेतला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा अंबरनाथमध्ये स्ट्रीट फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे। 25 डिसेंबरला बी केबिन परिसरातील निसर्गगृह संकुलासमोर हा फेस्टिवल पार पडणार आहे। या फेस्टिवलमध्ये कला, संस्कृती, गायन यासोबतच खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थांची मेजवानी असणार आहे। या फेस्टिवलमध्ये अंबरनाथ शहरातील तरुण तरुणी, कलारसिक, खेळाडू आणि नागरिकांसाठी एकाच ठिकाणी 30 पेक्षा जास्त अधिक व्यासपीठ तयार करण्यात आले आहेत। या ठिकाणी चित्रपट सृष्टीतील विविध नायक, नायिका, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नृत्य आविष्कार सादर करणार आहेत। तसंच चित्रकला, गायन, वादन, हास्य, मनोरंजन, विविध खेळांचे प्रात्यक्षिके, जादूचे प्रयोग, लहान मुलांकरिता वेशभूषा, कव्वाली यांसारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। या फेस्टिवलमध्ये प्रवेश विनामूल्य असणार आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शहर प्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, राजेंद्र वाळेकर यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील मान्यवर, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। या फेस्टिवलचा अंबरनाथकरांनी आनंद घ्यावा असं आवाहन माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनी केलं आहे। 2019 साली आपण पहिल्यांदाच डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखा, शिवसेना शाखेचे आमचे शहर प्रमुख अरविंद वाळेकरजी यांच्या आयोजनाखाली अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवल ही एक इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय कन्सेप्ट आम्ही अंबरनाथमध्ये आणली होती, ज्याला अंबरनाथकरांनी उदंड असा प्रतिसाद दिला होता। गेल्यावेळी तब्बल 40 ते 45 हजार लोक ह्या अंबरनाथच्या रस्त्यावरती सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत होती, ज्याच्यामध्ये एकाच रस्त्यावरती, एकाच ठिकाणी, एकाच वेळी तब्बल 35 ते 40 स्टेज, ज्याच्यावर आपण खेळ असतील, कला असेल, कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील, फूड स्टॉल्स असतील, अशा विविध प्रकारच्या सगळ्या गोष्टी या एकाच रस्त्यावरती, एकाच ठिकाणी आपण आणण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून एकदा जो माणूस फिरायला येणार त्यावेळेस अंबरनाथमधील सगळ्या नागरिकांना ते दिसणार। त्याच्यामध्ये आम्ही ह्यावेळेस आंतरराष्ट्रीय कलाकार देखील मागवत आहोत। आंतरराष्ट्रीय कलाकारांचे कलानृत्य त्याच्यामध्ये असतील। भारतीय संस्कृतीचं देखील विसर आम्हाला पडलेला नाही आहे। त्यामध्ये भरतनाट्यम, लावण्या महाराष्ट्राच्या असतील, कथक असेल, कुचिपुडी असेल, भांगडा असेल, अशा विविध प्रकारचे डान्स प्रकार असतील। अंबरनाथ शहरामधील जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंच्या माध्यमातून मल्लखांबचे प्रयोग असतील, दोरमल्लखांबचे असतील, रस्सी उड्यांचे प्रयोग असतील, कराटे, बॉक्सिंग, फेन्सिंग, अशा विविध प्रकारच्या ज्या काही स्पोर्ट्स आहेत त्यांच्या देखील इथे कलागुणांना आम्ही इथे साकारणार आहोत। त्याचप्रमाणे अंबरनाथमधीलच कलाकार, त्याच्यामध्ये पोर्ट्रेट पेंटर्स असतील, लँडस्केपर्स असतील, विविध प्रकारचे जे आर्टिस्ट, स्केच आर्टिस्ट असतील त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे। त्यांचे विविध स्टेज असतील। लहान मुलांसाठी लहान मुलांचे कॉस्ट्युम्स, ॲनिमल कॉस्ट्युम्स असतील, माईमार्ट असतील, मॅस्कॉट्स असतील, लहान मुलांचे विविध प्रकारचे खेळ असतील, असे सगळे खेळ ह्या एकाच रस्त्यावरती आम्ही आता ह्या 2023च्या स्ट्रीट फेस्टिवलमध्ये देणार आहोत। आणि अंबरनाथकर या रस्त्यावर ज्या वेळेस येतील त्याचं संपूर्ण काम आपण दाखवू शकता चाललेलं आहे। हा संपूर्ण रस्ता लाईटिंग लावून आपण विजेच्या रोषणाईने झगमगाट त्याचा करणार आहोत। पूर्ण रंगीबेरंगी असा रस्ता आपण इथे करत आहोत। आणि अंबरनाथकरांनी कृपया याला मोठ्या संख्येमध्ये प्रतिसाद द्यायचा आहे। जसा मागच्या वेळेस आम्हाला फक्त अंदाज 10-15 हजार लोक येतील असं वाटलं होतं, पण यावेळेस तब्बल मागच्या वेळेस 40-50 हजार लोक आली होती। आत्ता कदाचित ती जास्त देखील होतील अशी आमची नक्की अपेक्षा असणार आहे।